रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी एक फ्लॅट दाखवतोय। तो फ्लॅट तसा बघितला तर ढोकळीलाच एक पायोनियर पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि ते कॉम्प्लेक्सला साधारणतः 12 ते 13 वर्ष जुनं असणारं हे पायोनियर पार्क नावाचं एक स्टँडिंग अलोंग बिल्डिंग आहे असंच म्हणा, कारण की बाकी त्याच्यात हनकी पंकी काहीच नाही आहे। पार्किंग फ्लॅटसोबत नसणार आहे, पण एकच गोष्ट याची चांगली ही आहे की 480 कार्पेट असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅटचं जर स्पेस बघितलं तर स्पेस वाईज जर बघितलं तर फ्लॅट मोठा आहे आणि विशेष म्हणजे याच्यात तुमचं मेंटेनन्स जे आहे ते 2,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट आहे। खूप लोक असे असतात की मेंटेनन्स कमीवाला फ्लॅट पाहिजे, आम्हाला मोठं कॉम्प्लेक्स नको आहे। मला असं वाटतं त्या लोकांसाठी हा फ्लॅट चांगला उत्तम असू शकतो। आणि परत जर घराच्या बाहेर आपण आलो तर हा ईस्ट फेसिंगचा घर आहे। आतमध्ये जाताना वेस्ट आहे, बाहेर येताना ईस्ट आहे। तुम्ही जर घराच्या बाहेर आलात तर तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि 4 टोटल 4 फ्लॅट आहे। ग्राउंड प्लस 7च माळ्याची बिल्डिंग आहे। आपला लोअर फ्लोअरला फ्लॅट असेल, एक लिफ्ट असणार आहे आणि एवढी मोठी जागा तुम्हाला घराच्या बाहेर मिळते। घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण इन करतो त्यावेळेला बाकी हॉल तुम्हाला जाणवेल की खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो। इथं जर बघितलं तर तुम्ही टी युनिट किंवा तुमचं कपाट म्हटलं तर इथे मस्त आणि चांगल्या पद्धतीचं सेट करू शकता आणि नंतर हा तुमचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल तुम्हाला याच्यामध्ये मिळतो। आणि इकडनं मात्र जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या खिडकी क्रॉस म्हणजे वेस्ट आहे, त्याच्यामुळे इथं हवा चांगली येईल तुम्हाला घरामध्ये। इथं ग्रिलसाठी जागा ग्रिल वगैरे लावलेला आहे। इथं तुमचं कपडे वगैरे सुकवायला म्हटलं तरी वरती तुम्ही काहीतरी लावून इथं सुकू शकता। हे पश्चिम दिशेला ही जागा सध्या तरी मोकळी आहे, भविष्यात इथं काही ना काही गोष्टी येऊ शकतात। आणि समोरून जर पुढे जर बघितलं तर तुम्हाला सुकूर गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं। जागेवाईज जर बघितलं तर खरोखर हे मोठं घर आहे, हॉलची साईज मोठी आहे, बाकी त्याच्यात जागा खूप मोठी आहे, नक्कीच त्याच्यात काय डाऊट नाही आहे। नंतर पुढे आपण आला तर तुम्हाला इथे किचन मिळतं। किचन जर तुम्ही बघितलं तर असं एल शेपमध्ये असणारं किचन आहे आणि इकडनं जर बघितलं तर ढोकळे कोलशेत रोड तुम्हाला तुमच्या ह्या किचनच्या खिडकीमधून दिसतो। खरं तर घरामध्ये गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे। इथे ज्या लोकांना कमी मेंटेनन्समध्ये घर पाहिजे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर असू शकतं। जर तुम्ही इथे बघितलं तर इथे परत एक कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे। याच्यात खरं तर पेंटिंगची किंवा डागडुजीची त्या सगळ्याच गोष्टीची गरज, साफसफाईची गरज ह्या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे। पुढे आल्यानंतर इथं हात धुण्यासाठी वेगळी जागा आहे आणि परत तुमचं मग शेवटचं एक बेडरूम येतं। ह्या बेडरूमला जर आपण इकडे आलो तर इथं आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट असणार आहे, ज्या अशा पद्धतीचं इथं असणार आहे। नंतर जर तुम्ही आलात तर तुमची एक ह्या साईडला खिडकी असणार आहे। ह्या खिडकीतनं तुम्ही बघू शकता हे ढोकळे कोलशेत रोड तुम्हाला तुमच्या घरामधनं तुमच्या प्रॉपरली दिसतो। आणि नंतर जर तुम्ही बघितलं इथे AC लावायला जागा आहे। नंतर इथे आलात तर इथे कपाट ठेवण्यासाठी जागा आहे। बाकी तुमचा बेडरूमची साईज पण अशी मोठी आणि नक्की मोठी तुम्हाला मिळू शकते। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर कोणी मंडळी अशा पद्धतीचा कमी मेंटेनन्सचा आणि मोठा कार्पेटचा 1 BHK बघत असतील तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो। इथे जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला एक जागा दिलेली आहे, ती तुम्ही तिथे वापरू शकता। अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे। ढोकळे कोलशेत रोडला आहे, ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर ढोकळे आहे। इथे हा आरमोल लागून असणारा हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे। याची किंमत जर आहे तर विदाउट पार्किंग 76 लाख रुपये स्कूटिंग अमाऊंट असणार आहे, त्याच्यात थोडंफार कमी नक्की होणार आहे। अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा रोज आपण कार्यक्रम करतो, जेणेकरून लोकांपुढे काहीतरी वेगळ्या गोष्टी जात राहाव्यात आणि रोज शोधतो। ह्या माझ्या सगळ्या कामामध्ये माझ्या पाठीमागं काही लोक आहेत जे माझ्या रोज सोबत असतात। म्हणजे कॅमेरा धरणारा असेल, गाडी चालवणारा असेल, फ्लॅट शोधणारा असेल, तसेच मोठी टीम आहे। टीमचं पण खूप मोठं याच्यात श्रेय आहे मला असं वाटतं। त्यांच्यासाठी तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून तेवढ्या सबस्क्रायबरचं बटन दाबा, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या मेहनतीचं महत्त्व कळेल, अधिक मला पण माझ्या मेहनतीचं महत्त्व कळेल। म्हणूनच मला असं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जेणेकरून आमचे सबस्क्रायबर्स वाढले तर आम्हाला आमच्या मनाला बरं तरी वाटेल। तो तसं थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।